करंट इलेक्ट्रिसिटी या टॉपिकमध्ये आपण या अगोदर टू डिटरमाइन द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ अ सेल बाय युजिंग पोटेन्शियोमीटर हा पार्ट घेतलेला होता. आता आपल्याला त्याच्या पुढे ऍप्लिकेशन्स ऑफ पोटेन्शियोमीटर हा पार्ट घ्यायचा आहे आणि ऍप्लिकेशन्स ऑफ पोटेन्शियोमीटर मध्ये टोटल 3 ऍप्लिकेशन्स दिलेले आहेत. ते 3 ऍप्लिकेशन्स आपल्याला कंटिन्यू करायचे आहेत. त्यामधील पहिला आहे फर्स्ट ऍप्लिकेशन व्होल्टेज डिवाइडर, दुसरा आहे ऑडिओ कंट्रोल आणि तिसरा आहे पोटेन्शियोमीटर ॲज अ सेन्सर. त्यामध्ये आपण ऍप्लिकेशन्स ऑफ पोटेन्शियोमीटर हा पार्ट सुरू करूयात. ऍप्लिकेशन्स ऑफ पोटेन्शियोमीटर. पोटेन्शियोमीटरचा वापर कुठे केला जातो, काय त्याचे ऍप्लिकेशन्स आहेत, हा पार्ट आपण याच्यामध्ये घेतोय. आणि महत्वाचं म्हणजे यामध्ये एक आहे ऍप्लिकेशन्स ऑफ पोटेन्शियोमीटर. या पार्टमध्ये पहिल्यांदा व्होल्टेज डिवाइडर हा पार्ट येतोय. त्यामुळं यातील पहिला पॉइंट व्होल्टेज डिवाइडर. पोटेन्शियोमीटर हा व्होल्टेज डिवाइडर म्हणून काम करतो. आता व्होल्टेज डिवाइडर म्हणून कसा काम करतोय, इथं व्होल्टेज याचा अर्थ पोटेन्शियल डिफरन्स किंवा त्यालाच आपण पीडी असं म्हणतो. द पोटेन्शियोमीटर कॅन बी युज्ड ॲज अ व्होल्टेज डिवाइडर टू कंट्रोल or voltage divider to continuously change the output voltage of a voltage supply. आणि याच्यामध्ये एक फिगर दाखवलेली आपल्या टेक्स्ट बुक मध्ये, ते तुम्ही बघू शकता. ॲज शोन इन फिगर असं दिलेलं असणार आहे. आता त्या फिगर मध्ये काय बघायचं आहे बघा. द पोटेन्शियल V इज सेट अप बिटवीन पॉइंट्स A अँड B, किंवा इथं बाकीचं काही लक्षात ठेवण्यापेक्षा एवढंच लक्षात ठेवा, पोटेन्शियोमीटर हा व्होल्टेज डिवाइडर म्हणून काम करतोय. द ऍप्लिकेशन ऑफ पोटेन्शियोमीटर डिस्कस्ड अबोव इन लॅबोरेटरी. देन देर आर 3 ऍप्लिकेशन्स that are voltage divider. The potentiometer can be used as a voltage divider to continuously change the output voltage of a voltage supply. हा एवढा पार्ट म्हणजे व्होल्टेज डिवाइडर म्हणून तो काम करतो. आता त्याच्या पुढे दुसरा पॉइंट आहे ऑडिओ कंट्रोल. सेकंड पॉइंट मध्ये ऑडिओ कंट्रोल म्हणूनही हा काम करतोय पोटेन्शियोमीटर. आता ऑडिओ कंट्रोल म्हणजे काय, ऑडिओ कंट्रोल मध्ये काय काम करतोय, त्याचे 2 प्रकारचे पोटेन्शियोमीटर असतात. त्यामध्ये एक असतो तो स्लाइडिंग पोटेन्शियोमीटर आणि दुसरा आहे तो रोटरी पोटेन्शियोमीटर. स्लाइडिंग पोटेन्शियोमीटर आर कॉमनली यूज्ड इन मॉडर्न लो पॉवर ऑडिओ सिस्टम्स as audio devices or audio control devices. आता स्लाइडिंग पोटेन्शियोमीटर जो आहे त्याच्या संदर्भात स्लाइडिंग पोटेन्शियोमीटर्स आर कॉमनली युज्ड इन मॉडर्न लो पॉवर ऑडिओ सिस्टम्स ॲज ऑडिओ कंट्रोल डिव्हाइसेस. बोथ स्लाइडिंग जे आहेत ते दोन्ही स्लाइडिंग जे आहेत त्या दोन्हीचा विचार केला असता बोथ स्लाइडिंग फॅडर्स अँड रोटरी पोटेन्शियोमीटर्स. इथं स्लाइडिंग पोटेन्शियोमीटर, रोटरी पोटेन्शियोमीटर्स हे जे आहेत हे आर रेग्युलरली युज्ड फॉर फ्रिक्वेन्सी अटेन्युएशन. बोथ स्लाइडिंग पोटेन्शियोमीटर और किंवा अँड रोटरी पोटेन्शियोमीटर्स आर रेग्युलरली युज्ड फॉर फ्रिक्वेन्सी अटेन्युएशन, लाउडनेस कंट्रोल and for controlling different characteristics of the audio signals. अशा पद्धतीनं ऑडिओ कंट्रोल मध्येही हा पोटेन्शियोमीटर काम करतोय. आणि तिसऱ्या पॉइंट मध्ये हा सेन्सर म्हणून काम करतो, त्यालाच आपण पोटेन्शियोमीटर ॲज अ सेन्सर असं म्हणू शकतोय. तिसरा पॉइंट आहे आपला पोटेन्शियोमीटर ॲज अ सेन्सर. आता पोटेन्शियोमीटर ॲज अ सेन्सर मध्ये इट इज द स्लाइडर ऑफ अ पोटेन्शियोमीटर इज कनेक्टेड टू द मूव्हिंग पार्ट ऑफ मशीन. मशीनच्या मूव्हिंग पार्ट मध्ये तो वापरला जातो.
कनेक्ट केला जातो. इट कॅन वर्क ॲज अ मोशन सेन्सर. अ स्मॉल displacement of the moving part causes changes in potential which is further amplified using an amplifier circuit. The potential difference is calibrated in terms of the displacement of the moving part. थोडक्यात सेन्सर जो असतो तो पोटेन्शियोमीटर ॲज अ सेन्सर, याचा अर्थ सेन्सर जो आहे तो पोटेन्शियोमीटर कनेक्ट करून वापरला जातो, त्याचं वर्किंग त्याप्रमाणे असतं. म्हणजेच इफ द स्लाइडर ऑफ पोटेन्शियोमीटर इज कनेक्टेड टू द मुव्हिंग पार्ट ऑफ द मशीन इट कॅन वर्क ॲज अ मोशन ऑफ सेन्सर. हे जे 3 ऍप्लिकेशन्स आहेत ते 3 ऍप्लिकेशन्स म्हणजे पोटेन्शियोमीटरचे 3 ऍप्लिकेशन्स आहेत. त्यामध्ये एक आहे तो व्होल्टेज डिव्हायडर, दुसरा आहे ऑडिओ कंट्रोल आणि तिसरा आहे पोटेन्शियोमीटर ॲज अ सेन्सर. इथपर्यंतचा हा पोटेन्शियोमीटरचा पार्ट आहे. आता त्याच्या पुढं पोटेन्शियोमीटर आणि व्होल्टमीटर हे 2 इन्स्ट्रुमेंट आहेत. पोटेन्शियोमीटर हा एक इन्स्ट्रुमेंट आहे आणि व्होल्टमीटर हा दुसरा इन्स्ट्रुमेंट आहे. मग पोटेन्शियोमीटर चांगलं का व्होल्टमीटर चांगलं? दोन्हीच्या सहाय्यानं आपण व्होल्टेज मोजतोय, पोटेन्शियल डिफरन्स काढतोय. मग त्याच्या कंपॅरिझन केल्या, त्याचे ॲडव्हान्टेजेस आपण बघायचे आहेत. त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, त्याचे मेरिट्स काय आहेत, डिमेरिट्स काय आहेत, तो पार्ट आपल्याला याच्यानंतर घ्यायचा आहे. म्हणजेच ऍडव्हान्टेजेस ऑफ, तो इथला या पॉइंट मधला शेवटचा पॉइंट असेल, शेवटचा पार्ट आहे ऍडव्हान्टेज. म्हणजे हा कशाचा? पोटेन्शियोमीटरचा. ऍडव्हान्टेजेस ऑफ अ पोटेन्शियोमीटर ओव्हर अ व्होल्टमीटर. ऍडव्हान्टेजेस ऑफ potentiometer over voltmeter. पोटेन्शियोमीटर पेक्षा व्होल्टमीटरचा फायदा कशासाठी आहे, त्याचे चांगले गुण काय आहेत, मेरिट्स काय आहेत? व्होल्टमीटर हा पोटेन्शियोमीटर पेक्षाही आपल्याला ॲक्युरेट रीडिंग देतोय, कमी व्होल्टेज दाखवून देतोय. म्हणजे त्याचे चांगले गुण कोणते आहेत हे आपल्याला याच्यामध्ये बघायचे आहेत. त्यामध्ये काही पॉइंट्स आपण घेतोय. त्यामधील पहिल्यांदा मेरिट्स घेऊयात. त्यामध्ये फर्स्ट किंवा पहिल्यांदा आपण याला मेरिट्स म्हणू, गुण याला म्हटलं जातं. आणि डिमेरिट्स हाही पार्ट याच्यामध्ये येतोय, त्याला त्याचे दोष म्हटलं जातं. आता मेरिट्स मध्ये पोटेन्शियोमीटर हा व्होल्टमीटर पेक्षा चांगला आहे हे दाखवून द्यायचं आहे. मग पहिलं मेरिट काय असेल, पहिला गुण याचा काय असणार आहे? पोटेन्शियोमीटर इज मोर सेन्सिटिव्ह दॅन अ व्होल्टमीटर. पहिल्या पॉइंट मध्ये पोटेन्शियोमीटर हा, मी काही पॉइंट देतोय, ते पॉइंट तुम्ही नोट डाऊन करा किंवा लक्षात ठेवा किंवा पाठ करा. पोटेन्शियोमीटर इज मोर सेन्सिटिव्ह दॅन व्होल्टमीटर. पोटेन्शियोमीटर हा व्होल्टमीटर पेक्षा जास्त सेन्सिटिव्ह आहे. सेन्सिटिव्ह याचा अर्थ संवेदनशील आहे. आता दुसऱ्या पॉइंट मध्ये, अ पोटेन्शियोमीटर कॅन बी युज्ड टू मेजर पोटेन्शियल डिफरन्स ॲज वेल ॲज एन ईएमएफ ऑफ अ सेल. पोटेन्शियोमीटरच्या सहाय्यानं आपण पोटेन्शियल डिफरन्स ॲज वेल ॲज ईएमएफ आपण काढतोय. पोटेन्शियोमीटरच्या सहाय्यानं पोटेन्शियल डिफरन्स ॲज वेल ॲज ईएमएफ या दोन्हीच्या किमती काढल्या जातात. बट अ व्होल्टमीटर ऑलवेज मेजर्स द टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स. पण व्होल्टमीटर हा टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स एवढंच काढतोय किंवा एवढंच मिळवून देतोय. व्होल्टमीटर हा टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठीच फक्त वापरला जातो. बघा इथं. आणि याच्यानंतर अजून एक व्होल्टमीटरचं वर्किंग आहे. अँड ॲज इट ड्रॉज सेम करंट इट कॅनॉट बी युज्ड टू मेजर द ईएमएफ ऑफ अ सेल. व्होल्टमीटर हा ईएमएफ मेजर करत नाही, फक्त
फक्त पोटेन्शियल डिफरन्स आणि ईएमएफ ह्या दोन्ही किमती पोटेन्शियोमीटर काढते आणि हा फक्त टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स काढते. म्हणून पोटेन्शियोमीटरचे फायदे व्होल्टमीटर पेक्षा जास्त आहेत. या दोन्ही किमती काढतोय, पोटेन्शियल डिफरन्स आणि ईएमएफ, आणि हा टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स काढतोय आणि ईएमएफ ची किंमत काढू शकत नाही. त्याच्यानंतर आपल्याला तिसरा पॉइंट बघायचा आहे. मेजरमेंट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स और ईएमएफ इज व्हेरी ॲक्युरेट इन केस ऑफ पोटेन्शियोमीटर. पोटेन्शियोमीटर हा ॲक्युरेट मेजरमेंट करतो. Measurement of potential difference can be measured. The potential difference can be measured by using the potentiometer is a very accurate. पोटेन्शियोमीटरच्या सहाय्यानं आपण जी पोटेन्शियल डिफरन्सची किंमत काढतोय ती ॲक्युरेट असते. ॲक्युरेट म्हणजे अचूक असते, करेक्ट काढली जाते. अ व्हेरी स्मॉल पोटेन्शियल डिफरन्स ऑफ द ऑर्डर ऑफ 10⁻⁶ व्होल्ट. अतिशय कमी पोटेन्शियल डिफरन्स जरी असेल तरीही साधारणपणे 10⁻⁶ व्होल्ट एवढी जरी याची किंमत असेल, ती किंमत जरी आपण काढली तरीही अ व्हेरी स्मॉल पोटेन्शियल डिफरन्स नियरली इक्वल टू 10⁻⁶ व्होल्ट कॅन बी मेजर्ड विथ इट. लिस्ट काउंट ऑफ द पोटेन्शियोमीटर इज मच बेटर कम्पेअर टू द दॅट ऑफ द व्होल्टमीटर. अतिशय कमी पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी पोटेन्शियोमीटर वापरला जातो. त्याच्याबरोबर ॲक्युरेट पोटेन्शियल डिफरन्स तो मोजून दाखवितो, पण व्होल्टमीटर तसं दाखवून देत नाही, तसं मिळत नाही. हे 3 मेरिट्स पोटेन्शियोमीटरचे आहेत. आता यामध्येच डिमेरिट्स ही आहेत. आपण डिमेरिट्स ही काही घेऊयात. डिमेरिट्स, त्याचे दोष. डिमेरिट मध्ये एकच पॉइंट मी तुम्हाला सांगतोय. Potentiometer is not portable and direct measurement of potential difference or EMF is not possible. काय सांगितलेला आहे दोष त्याचा? पोटेन्शियोमीटर इज नॉट पोर्टेबल. पोटेन्शियोमीटर हा पोर्टेबल होऊ शकत नाही अँड डायरेक्ट मेजरमेंट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स, तो डायरेक्ट पोटेन्शियल डिफरन्स मोजतो, और EMF इज नॉट पॉसिबल. हा त्याचा दोष आहे. आणि हे मेरिट्स आहेत. डिमेरिट्स झाले. ऍडव्हान्टेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर ओव्हर व्होल्टमीटर मध्ये पोटेन्शियोमीटर हा व्होल्टमीटर पेक्षा सुटेबल आहे आणि चांगला आहे, कारण याचे हे 3 पॉइंट्स आहेत. मोर सेन्सिटिव्ह आहे व्होल्टमीटर पेक्षा. दुसऱ्या पॉइंट मध्ये पोटेन्शियल डिफरन्स आणि ईएमएफ दोन्ही मोजतोय, पण हा फक्त टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स मोजतोय. व्होल्टमीटर हा ॲक्युरेट आणि व्हेरी स्मॉल पोटेन्शियल डिफरन्स हेही काढतो. 10⁻⁶ व्होल्ट नियरली इक्वल टू एवढी किंमत हा पोटेन्शियोमीटर मोजू शकतोय. याला आपण मेरिट्स आणि डिमेरिट्स असं म्हणतो. इथपर्यंतचा जो पार्ट आहे तो म्हणजे पोटेन्शियोमीटरचा आहे. आता आपल्याला त्याच्या पुढचा पॉइंट घ्यायचा आहे. या टॉपिक मधला पुढचा पॉइंट तो म्हणजे गॅल्व्हनोमीटर. गॅल्व्हनोमीटर हा या टॉपिक मधला महत्वाचा पार्ट आहे. गॅल्व्हनोमीटर हे नाव तुम्ही ऐकलेलं आहे. हे तुम्ही या टॉपिक मध्ये ज्यावेळेला आपण व्हिस्टोन्स नेटवर्क बघितलं, गॅल्व्हनोमीटर शोज द नल डिफ्लेक्शन और झिरो डिफ्लेक्शन, किंवा मीटर ब्रिज मध्ये ज्यावेळेला आपण केल्विन्स मेथड वापरतोय, केल्विन्स मेथड मध्ये गॅल्व्हनोमीटरची किंमत काढतोय, जी ची किंमत काढतो. मग हा गॅल्व्हनोमीटर म्हणजे नेमकं काय आहे? पण इथं आपल्याला मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर वापरायचं. तो गॅल्व्हनोमीटर म्हणजे आपण एक साधा गॅल्व्हनोमीटर वापरत असतो, ज्याच्या सहाय्यानं कमी करंट असलेला ही आपण मोजू शकतो, तो म्हणजे गॅल्व्हनोमीटर. पण इथं या आर्टिकल मध्ये यालाच मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर असंही नाव दिलं पाहिजे. टेक्स्ट बुक मध्ये तसं दिलेलं नसेल तरीही तुम्ही हे लिहू शकता. मूव्हिंग एम, सी आणि जी, याला आपण मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर असं म्हणतो. याच्यामध्ये कॉइलचा वापर केला जातो आणि जी कॉइल आहे ती मूव्ह होते,
म्हणून त्याला मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर असं म्हटलं जातं. मग याच्यामध्ये डायग्राम आहे, प्रोसिजर आहे, त्याला कन्स्ट्रक्शन आहे, वर्किंग आहे, मग निश्चितच त्याला प्रिन्सिपल असणार आहे, आपण एखादा फॉर्म्युला त्याच्यामध्ये मिळवणार आहे, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये करायच्या. मग गॅल्व्हनोमीटर मध्येच याच पॉइंटमध्ये गॅल्व्हनोमीटर इज कन्व्हर्टेड टू ॲमीटर आणि गॅल्व्हनोमीटर इज कन्व्हर्टेड टू व्होल्टमीटर. हाही पार्ट आपल्याला या टॉपिकमध्ये किंवा या पॉइंटमध्ये घ्यायचं आहे. आता गॅल्व्हनोमीटर हे जे आर्टिकल आहे, हे आर्टिकल महत्वाचं आहे म्हणून सांगितले. महत्वाचं आहे याचा अर्थ मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर आपण म्हणतोय. मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर याच्यामध्ये जी डायग्राम काढायची आहे ती डायग्राम खूप महत्वाची आहे आणि ती डायग्राम आपल्याला बऱ्याच वेळा एक्झामला विचारलेली आहे. इथं थोडक्यामध्ये डायग्राम काढण्याच्या अगोदर मी गॅल्व्हनोमीटर काय आहे, तो कुठं वापरला जातो हे थोडक्यात सांगतो. गॅल्व्हनोमीटर इज अ डिव्हाइस युज्ड टू डिटेक्ट वीक इलेक्ट्रिक करंट्स इन अ सर्किट. गॅल्व्हनोमीटर हे एक डिव्हाइस आहे, एक उपकरण आहे आणि तो वीक इलेक्ट्रिक करंट, कमी इलेक्ट्रिक करंट असलेला आपल्याला दाखवून देण्याचं काम करतोय. म्हणून त्याला असं म्हटलं जातं की गॅल्व्हनोमीटर इज अ डिव्हाइस युज्ड टू मेजर और युज्ड टू डिटेक्ट व्हेरी वीक इलेक्ट्रिक करंट इन अ सर्किट. It has a coil pivoted or suspended between concave pole pieces of strong electromagnet or strong horseshoe magnet. याच्यामध्ये कॉईल असते, ती कॉईल दोन स्ट्रॉंग मॅग्नेटच्या मध्ये सस्पेंड केलेली असते किंवा पिव्होट केलेली असते. When the current flowing through the coil, then coil deflects in between magnetic field by using the magnetic field or force acting on that coil. Therefore the coil is deflected. आणि याचं सगळं एक्सप्लेनेशन आपण डायग्राम अगोदर काढूयात आणि डायग्राम काढल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की त्या कॉइलमध्ये किंवा कॉइल कुठं असते, स्ट्रॉंग मॅग्नेट कसे असतात आणि त्याच्यातून करंट कसा पास होतो, हे सगळं आपण डायग्राम काढल्यानंतर एक्सप्लेन करूयात. आता सुरुवातीला मी इथं डायग्राम काढतोय. आपल्या टेक्स्टबुक मध्ये जी डायग्राम आहे त्याचप्रमाणे डायग्राम मी काढण्याचा प्रयत्न करतो. तुम्हीही माझ्याबरोबर डायग्राम काढायची आहे. याही बाजूला अशाच प्रमाणे आपल्याला दाखवता येतील. आता याच्यामध्ये इथं या ठिकाणी हे असं काढता येईल आणि हा जो पार्ट आहे तो थोडासा आपल्याला असा दिसेल. अशा प्रकारची ही कॉईल असेल किंवा हा एक पार्ट आहे. तर हे थोडंसं अजून दाखवतो मी, म्हणजे तुम्हाला जास्त वक्र दाखवल्यावरच लक्षात येणार आहे. आता याच्यामध्ये इथं या पार्ट मध्ये इथं असं गोल दाखवायचं आणि या पॉइंटला किंवा या गोल मधून पुढं इथं कॉईल दाखवायची. इथं अशी ही कॉईल दाखवायची
आता इथं कॉईल दाखवायची आहे, याचा अर्थ अशा प्रकारची इथं ही कॉईल असेल. त्या कॉईलला आपण असं दाखवू शकतो. आणि ही जी कॉईल आहे ती कॉईल डिफ्लेक्ट होते आणि याच्या वरच्या बाजूला या पार्ट मध्ये इथं स्केल असतं, या पॉइंट मध्ये इथं स्केल असतं. इथं वरच्या बाजूला या ठिकाणी स्केल असणार आहे. स्केल ज्या वेळेला आपण दाखवतो, थोडस मी स्ट्रेट करतोय, व्यवस्थित करतोय. इथं मध्ये 0 असेल, 10, 20, इकडं 30, इथं 10, 20 आणि 30. याचा जो पॉइंटर आहे तो पॉइंटर याप्रमाणे असणार आहे. अशा प्रकारची अरेंजमेंट याची असते. आणि हा जो पार्ट आहे, हा पार्ट आपण थोडा शेडेड करूयात याप्रमाणे. इथं हा शेडेड पार्ट आपण दाखविला. आता याला सगळी नावं द्यायची. याला नावं देत असताना ह्याच्यामध्ये काय आहे हे महत्वाचं आहे. इकडचा जो पार्ट आहे तो एन आहे आणि इकडचा जो आहे तो एस आहे. एन म्हणजेच नॉर्थ पोल. आपण स्ट्रॉंग मॅग्नेट म्हणतो. स्ट्रॉंग मॅग्नेट म्हणजे हा नॉर्थ पोल आहे आणि इकडचा साऊथ पोल आहे. आपण याच्यामध्ये स्ट्रॉंग हॉर्स मॅग्नेट, घोड्याच्या नालाच्या आकाराचे असं आपण म्हणतोय. हा जो आकार आहे त्याचा, तसे मॅग्नेट घेतलेले, हा एक आणि इकडचा एक. या स्ट्रॉंग मॅग्नेटच्या मध्ये ही कॉईल ठेवलेली आहे आणि ती कॉईल डिफ्लेक्ट होते. त्या ठिकाणी कॉईल डिफ्लेक्ट होते म्हणजेच ही आपण असं लिहिलं, अशा पद्धतीने काढलं तरी पण काय अडचणीचं नाही. आता याच्यामध्ये आपण सगळी नावं देऊयात. पहिल्यांदा जिथं कॉईल आहे त्याला रेक्टँग्युलर कॉईल असं नाव द्यायचं. हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याला आपण रेक्टँग्युलर कॉईल असं म्हणत असतो, त्यामुळे याला रेक्टँग्युलर कॉईल, रेक्टँग्युलर कॉईल. त्यानंतर पुढे जो आहे तो आयर्न कोर आहे. हा जो गोल पार्ट आहे इथला सर्क्युलर, याला आयर्न कोर असं म्हणायचं, आयर्न कोर. त्यापुढं पोटेन्शियोमीटर मध्ये इकडं आपण जो पुढे दाखवलेला आहे तो पॉइंटर असेल, POINTER, हा पॉइंटर असणार आहे. आपण इकडच्या बाजूने गेलो तर इथं जी ही आहे, हा इथला पार्ट, इथे एक स्प्रिंग असते, त्याला आपण स्पायरल स्प्रिंग म्हणतोय. त्या ठिकाणी स्प्रिंग असते, ती स्पायरल स्प्रिंग आहे इथं. त्याच्या पुढं हॉर्सशो शेप्ड मॅग्नेट आहे. म्हणजेच इथं मी याला फक्त मॅग्नेट जरी म्हटलं तरी चालेल किंवा हॉर्स शो मॅग्नेट किंवा मॅग्नेट असं म्हणूया. हॉर्स शो मॅग्नेट आहे. आणि शेवटी अँग्युलर स्केल दिलेला आहे, अँग्युलर पार्ट मध्ये आहे, त्यामुळे त्याला आपण अँग्युलर स्केल म्हणतोय, अँग्युलर स्केल. हा एवढा सगळा पार्ट म्हणजे पोटेन्शियोमीटर, सॉरी गॅल्व्हनोमीटरचा आहे. गॅल्व्हनोमीटरच्या इंटरनल स्ट्रक्चरचं आहे. गॅल्व्हनोमीटरचं हे इंटरनल स्ट्रक्चर आहे. परत एकदा बघा, स्ट्रॉंग मॅग्नेट आहेत, नॉर्थ आणि साऊथ असे दोन पोल आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये मी डायग्राम काढत नाही, तिथं तुम्हाला एक्सप्लेन करतोय किंवा हा इंटरनल स्ट्रक्चरचा जो पार्ट आहे तो दाखवत नाही, फक्त एक्सटर्नल पार्ट मध्ये आपण डायग्राम काढूया, म्हणजे तुम्हाला कॉईल कशी डिफ्लेक्ट होते हे डिटेल तुम्हाला बघता येईल. आता याच्यामध्ये हा स्ट्रॉंग मॅग्नेट आहे, नॉर्थ आणि साऊथ पोल, याच्यामध्ये ही कॉईल आहे आणि इथं स्प्रिंग आहे आणि हे जे आहे ते आयर्न कोर आहे. इथं अँग्युलर स्केल आहे. हे आपलं इंटरनल दिसलं. पण वर्किंग काय होते, वर्किंग मध्ये कॉईल कशी डिफ्लेक्ट होते हे आपल्याला
पुढच्या व्हिडिओमध्ये घेता येईल, कारण हा व्हिडिओ मोठा होतोय आणि यामध्ये जे आहे ते डायग्राम मध्येच आपण सगळं दाखवलेलं आहे. थोडक्यात गॅल्व्हनोमीटर कन्सिस्ट ऑफ और मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर कन्सिस्ट ऑफ स्ट्रॉंग हॉर्स मॅग्नेट, आयर्न कोअर, रेक्टँग्युलर कॉइल, स्पायरल स्प्रिंग, हे जे सगळे आहेत, अँग्युलर स्केल, हे सगळे आहेत. या सगळ्यांपासून बनवलेला जो गॅल्व्हनोमीटर आहे त्याला आपण गॅल्व्हनोमीटर म्हणतो. पण त्याचे 2 पॉइंट आहेत, 2 पार्ट आहेत गॅल्व्हनोमीटरचेही. त्यामध्ये एक असतो तो पिव्होटेड टाइप गॅल्व्हनोमीटर आणि दुसरा असतो तो सस्पेंडेड टाइप गॅल्व्हनोमीटर. आपण इथं जो घेणार आहे तो मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर, हा पिव्होटेड टाइप गॅल्व्हनोमीटर आहे. आणि याच्यामध्ये पुढं याचं एक्सप्लेनेशन घेताना गॅल्व्हनोमीटरचं कन्व्हर्शन ॲमीटरमध्ये कसं होतं, गॅल्व्हनोमीटरचं कन्व्हर्शन व्होल्टमीटरमध्ये कसं होतं ते आपण डिटेलमध्ये घेऊयात. हा व्हिडिओ पुढं अजून हे आर्टिकल मोठा आहे, त्यामुळं याचं कन्स्ट्रक्शन वर्किंग हे लक्षात आलेलं असायला पाहिजे, हे समजायला पाहिजे. कारण पुढं याच्यामध्ये गॅल्व्हनोमीटर म्हणजे काय, त्याचे 2 टाइप्स कोणते, गॅल्व्हनोमीटरची डायग्राम किंवा मी परत एकदा सांगतोय. Galvanometer is a device used to detect weak electric current in a circuit. It has a coil pivoted or suspended between concave pole pieces of strong electromagnet. When an electric current passes through the coil, इलेक्ट्रिक करंट जर कॉइल मधून पास केला तर काय होतं या ठिकाणी, इट डिफ्लेक्ट. गॅल्व्हनोमीटर म्हणजेच कॉइल ही डिफ्लेक्ट होते. द डिफ्लेक्शन इज प्रपोर्शनल टू करंट फ्लोईंग थ्रू द गॅल्व्हनोमीटर. आता याच्यामध्ये ज्यावेळेला करंट फ्लो करतो, सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये प्रिन्सिपल आय डायरेक्टली प्रपोर्शनल टू थिटा. व्हेन करंट फ्लोईंग थ्रू द कॉइल देन कॉइल डिफ्लेक्ट, therefore the current flowing through the coil is directly proportional to deflection produced in the coil. करंट आय हा थिटाशी डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटी मध्ये येतो, म्हणजेच करंट जेवढा वाढवतो त्या प्रमाणामध्ये आपल्याला डिफ्लेक्शन मिळत असतं. हे त्याचं प्रिन्सिपल आहे आणि हे महत्वाचं आहे. गॅल्व्हनोमीटरचं प्रिन्सिपल जरी विचारलं तरी करंट फ्लोईंग थ्रू द कॉइल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिफ्लेक्शन प्रोड्युस्ड इन द कॉइल, असं आपण लिहू शकतोय. आय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थिटा आपल्या टेक्स्टबुक मध्ये दिलेलं नाही, पण आपल्याला हे माहित असावं. सोपी डायग्राम आहे आणि या डायग्राम वरून आपण त्याचं डिफ्लेक्शन अशा पद्धतीनं, करंट वाढवला का डिफ्लेक्शन वाढतं, म्हणजे ही कॉइल डिफ्लेक्ट होते, त्याचं डिफ्लेक्शन जास्त होतं, म्हणून हा आय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थिटा आपल्याला मिळतोय. इथपर्यंतचा जो पार्ट आहे तो म्हणजे गॅल्व्हनोमीटर आहे. त्याच्या पुढे आपण त्याचे ॲमीटर आणि व्होल्टमीटर मध्ये कन्व्हर्शन कसे होतात हा पार्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात. हा व्हिडिओ इथंच स्टॉप करूया. अजून एक याच्यामध्ये सांगायचं म्हणजे गॅल्व्हनोमीटर मध्ये 2 जे टाइप्स आहेत त्यामध्ये एक आहे तो मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर आणि दुसरा आहे तो पिव्होटेड टाइप गॅल्व्हनोमीटर. पिव्होट आणि सस्पेंडेड किंवा मूव्हिंग याचा फरक सांगतो, तो तेवढा राहिलेला आहे. कारण पिव्होट म्हणजे अडकवणे. एखादी प्लेट असेल तर आपण पिव्होट करतोय म्हणजे याप्रमाणे वर ठेवायची. ही जी कॉइल आहे ती कॉइल अशी वर ठेवायची आणि वर ठेवली असता ती ज्या वेळेला डिफ्लेक्ट होते त्यावेळेला त्याचे डिफ्लेक्शन मोजायचे. आणि आपण सस्पेंडेड टाइप म्हणतोय म्हणजे अडकवणे. इथं एका वायरला किंवा या ठिकाणी मी छोटी डायग्राम काढतो. हे स्ट्रॉंग मॅग्नेट झाले, 2 स्ट्रॉंग हॉर्स मॅग्नेट झाले. याच्यामध्ये हे नॉर्थ पोल, हे साऊथ पोल. याच्यामध्ये हा आयर्न कोअर आहे आणि या आयर्न कोअर मध्ये आपण ही कॉइल ठेवलेली आहे. ही कॉइल आहे आणि या कॉइल मधून करंट इकडून आपण पास करतो. इथं एक लॅम्प अँड स्केल अरेंजमेंट असतं, म्हणजेच मिरर असतो. हा आपल्याला डिफ्लेक्शन किती झालं हे दिसण्यासाठी इथं मिरर असतो. आणि याच्या पुढं इथे एक स्प्रिंग असतो आणि हे इकडच्या बाजूला कॉइल किंवा पास ही वायर पास होत असते. आता ही स्प्रिंग कशासाठी, कॉइल डिफ्लेक्ट झाली का परत मूळ स्थितीला येण्यासाठी ही स्प्रिंग इथं वापरली जाते.
मग ज्यावेळेला इथून करंट फ्लो करतो आपण, आय फ्लोईंग थ्रू द कॉईल, कॉईल ही आहे PQRS ही कॉईल आहे. मग PQRS मध्ये कॉईल डिफ्लेक्ट का होते, त्याचं कारण काय, नॉर्थ आणि साऊथ पोल आहेत, याचा अर्थ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस हे या डायरेक्शन मध्ये जातात. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस इथं असतील, नॉर्थ टू साऊथ मध्ये जात असतील, तर करंटची डायरेक्शन ही मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेसला जर परपेंडिक्युलर झाली, करंटची डायरेक्शन ही मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेसला परपेंडिक्युलर झाली अकॉर्डिंग टू फ्लेमिंग्स रूल, त्याच्यानुसार इथं फोर्स निर्माण होतो. करंटची डायरेक्शन अशी आहे, मॅग्नेटिक लाईन्स अशी आहेत, म्हणजे इथं परपेंडिक्युलर झाली तर त्यावेळेला या कॉईलवर फोर्स निर्माण होतं आणि त्या फोर्समुळे कॉईल डिफ्लेक्ट होते. त्यामुळे इथं आय डायरेक्टली प्रपोर्शनल टू थिटा हा डिफ्लेक्शनचा फॉर्म्युला मिळतोय आणि हाच फॉर्म्युला पुढे आपण मिळवत गेलो, सोडवत गेलो, तर आपल्याला आय इज इक्वल टू किंवा आय डायरेक्टली प्रपोर्शनल टू थिटा एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. म्हणजेच या प्रकारचं हे एक्सटर्नल तुम्हाला चित्र मी दाखवलं कशा पद्धतीनं असतं. याच्यामध्ये हे जे इंटरनल आहे, इथला जो पार्ट आहे तोच मी इथं दाखवला. एन आणि एस पोलच्या मध्ये मॅग्नेटिक फील्ड निर्माण होते आणि मॅग्नेटिक फील्डच्या मध्ये कॉईल ठेवली असता, करंट पास केला असता, ती कॉईल का डिफ्लेक्ट होते त्याचं साधं सोपं आपल्याला गणित लक्षात आलं पाहिजे की ही मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेसला करंट परपेंडिक्युलर पोझिशन मध्ये आला का फोर्स निर्माण होतो आणि त्या फोर्समुळे कॉईल ही डिफ्लेक्ट होते. हा एवढा फरक, म्हणून आय जेवढा वाढवतो तेवढा डिफ्लेक्शन वाढत असतो. हा एवढा पार्ट म्हणजे गॅल्व्हॅनोमीटर आहे. इथपर्यंत आपण हा गॅल्व्हॅनोमीटरचा पार्ट घेतलेला आहे. सो स्टॉप हिअर.